अजूनही बाजारात भरपूर असे मटार मिळत आहेत आणि मटारचा सीझन अजून गेलेला नाही आहे. तोपर्यंत म्हटलं छान असे कुरकुरीत मटार कटलेट करूया. तर करायला अगदी सोपे असे हे कटलेट आहेत आणि अगदी खायला छान असे रुचकर लागतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा, एक पातेल्यामध्ये मी 2 कप इतके मटार घेतलेले आहेत. ताजे मटार घेतलेले आहेत कारण आता सीझन चालू आहे. जर तुमच्याकडे ताजे मटार नसेल तर फ्रोझन मटार घेतले तरीसुद्धा चालू शकेल. तर आता हे स्वच्छ पाण्याने छान असे धुवून घेतले आणि आता आपल्याला हे 10 ते 12 मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे कुकरला शिजवत नाही आहे कारण पातेल्यामध्येच शिजवते. कुकरमध्ये शिजवले तर मग जास्त ओव्हरकुक होतात. तर आता आपले इथे मटार शिजत आहेत तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे जाड पोहे घेतलेले आहेत. 1 कप आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि त्याची अशी ही आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. पोहे असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर इथे आपले पहा 10-12 मिनटं झालेत. मटारसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता एका चाळणीमध्ये मी हे मटार काढून घेतलेले आहेत. थोडे थंड होऊ द्यायचे आहेत. पाणी व्यवस्थित ह्याचं नितळू द्यायचं आहे. हे पहा, छान असे मटार आपले हे शिजलेले आहेत. तर आता एका ताटामध्ये काढून घेऊया. ह्यातलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित थंडसुद्धा झाले. तर आता इथे पहा, मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याने हे स्मॅश करून घेते. वाटीऐवजी आपण जी पावभाजी स्मॅश करतो त्या स्मॅशरने केलं तरीसुद्धा चालू शकेल. पण मिक्सरला लावलं तर त्याचा एकदम असा गोळा तयार होईल. म्हणून शक्यतोवर मिक्सरला लावू नका. हे असे जाडेभरडेच आपल्याला ठेवायचे आहेत. म्हणून इथे पहा, मी हे असे वाटीने स्मॅश करून घेतलेले आहेत. तर इथे आता व्यवस्थित असे आपले हे सगळे छान मटार असे स्मॅश करून झालेत. अगदी आपल्याला असे जाडेभरडे ठेवायचे आहेत. खूप असे बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे. असे जाडसर असे ठेवले की खातानासुद्धा दाताखाली आले की छान वाटतात. तर इथे पहा, हे छान असे आपले जाडेभरडे मी मटार हे स्मॅश करून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचे आहे 2 हिरवी मिरची मी घातलेली आहे. अगदी बारीक चिरून घालायची आहे. आणि आता इथे एक बारीक कांदा अगदी छान असा बारीक चिरून घातलेला आहे. थोडंसं आलं घालायचं आहे किसलेलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. थोडी हळद घातली आहे, पाव टीस्पून. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता इथे आपण लाल तिखट घालतो आहे त्यामुळे तुम्ही मिरची नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल. अर्धा चमचा धणे जिरे पावडर घातली आहे. थोडंसं आपल्याला इथे हिंग घालायचं आहे आणि इथे पहा, अगदी मटार कटलेट छान असे चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे. आता आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घाला किंवा चाट मसालासुद्धा नसेल तर एका लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकेल. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि त्यानंतर पहा, आपण सुरुवातीला जे पोहे वाटून घेतले होते ते घातलेले आहेत. आता इथे अर्धा कप बेसन घालायचं आहे. 2 कप मटारसाठी इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे, आपलं डाळीचं पीठ. आणि 1 कप पोह्याचं मी इथे पीठ घातलेलं आहे. म्हणजे पोहे असे जाडसर असे वाटून ह्यामध्ये घातलेले आहेत. आता छान असा ह्याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. ह्यामध्ये आता पाणी घालायचं नाही. शक्यतोवर मटारला जे मॉइश्चर असतं किंवा आपण कोथिंबीर कांदा घातलेला आहे त्यामध्येच आपलं हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आणि आवश्यकता असेल तर अगदी 2-3 चमचे इतकं पाणी घालायचं आहे. पण शक्यतोवर पाण्याची आवश्यकता लागत नाही. या साहित्यामध्ये व्यवस्थित असे हे आपलं बाइंडिंग छान असं पीठ मळून तयार होतं. तर इथे पहा, छान असा हा गोळा आपला तयार झालेला आहे. थोडंसं आता याला आपल्याला वरून तेल लावायचं आहे. तर 2-3 थेंब इतकं मी तेल याला घेतलेलं आहे आणि याला असं चोळून लावून ठेवलेलं आहे. आता ह्याचे लगेचच आपण आता कटलेट करायला घेऊयात. थोडंसं हाताला मी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला जसे लहान मोठे हवेत त्यानुसार गोळा घ्यायचा आहे. हे पहा, मी अगदी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि छान असे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे असे हातावर प्रेस करायचे आहेत. म्हणजे असे चपटे करून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं, हे तळताना छान असे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात. तर इथे पहा, अशा प्रकारे मी हे कटलेट करून घेते आहे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. एक गोळा घ्यायचा आणि छान असं हलकं आपल्याला प्रेस करायचं आहे. थोडेसे चपटे केले म्हणजे आतून हे व्यवस्थित असे तळले जातात किंवा शिजले जातात. तर आता इथे हे अशा प्रकारे मी सगळे हे गोळे करून घेतलेले आहेत. हे पहा, थोड्या पिठाचे इथे करून घेतलेत आणि थोडंसं पीठ मी हे बाजूला ठेवलेलं आहे.
आता इथे मी शॅलो फ्राय करणार आहे. याऐवजी तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तरीसुद्धा करू शकता. पण इथे पहा मी आत तवा ठेवलेला आहे, फ्राईंग पॅन, आणि त्यामध्ये आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं तेल घातलं आणि बारीक गॅसवर आपल्याला हे छान असे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये व्यवस्थित असे हे छान दोन्ही बाजूने कुरकुरीत असे तळून होतात. हे पहा, याची बाजू उलटून घेऊया आणि छान असे आपल्याला हे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. हे कटलेट तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. अगदी मुलं छान असे आवडीने खातात. यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता किंवा आवडीप्रमाणे छान अशा वेगळ्या वेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता थोड्या थोड्या प्रमाणात. जर सकाळची घाई असेल, सकाळची शाळा असेल, तर तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा ही तयारी करून ठेवू शकता. तर इथे पहा, छान असे हे कटलेट आपले मस्त तयार झालेत. दोन्ही बाजूने व्यवस्थित असे हे कुरकुरीत मी तळून घेतलेले आहेत. अगदी खायला चटपटीत असे लागतात हे. हे तुम्ही सॉससोबत किंवा आपली खोबऱ्याची चटणी असते त्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा अगदी नुसते खाल्ले तरीसुद्धा छान चटपटीत लागतात. तर इथे पहा, हे सगळे असे कटलेट मी तळून घेतलेले आहेत. मस्त असे आपले हे कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहेत. जर एखादी लहान आपली छोटी पार्टी असेल किंवा संध्याकाळी मुलं खेळायला जातात, त्यांचे मित्रमैत्रिणी येतात, तर तेव्हासुद्धा हे असे केले तरीसुद्धा मुलं अगदी खुश होतात आणि अगदी मस्त असे आवडीने हे बराबर खातात. असे तर मटार खायला मुलं कंटाळा करतात कधी-कधी, पण हे असे कटलेट करून दिले तर अगदी आवडीने खातील. तर इथे पहा, छान असे आपले हे कुरकुरीत मटर कटलेट तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा सोप्या प्रकारे करून पहा. आणि आपली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.